नमस्कार मित्रांनो, आज आपण सफरचंदाची खीर बनवणार आहोत। खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा लिटर दूध, चारोळ्या, वेलची पूड, कंडेन्स मिल्क, एक सफरचंद, 3 ते 4 चमचे तूप, काजू आणि बारीक किसलेले बदाम। सर्वात प्रथम आपण जे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे ते चांगलं आटवून घ्यायचं आहे। गॅस चालू केला आहे। सर्वात प्रथम आपण सफरचंदाची साल काढून घ्यायची आहे। त्याच्या बिया व आतील भाग काढून घ्यायचा आपण। बघा, आपल्या सफरचंदाच्या साली काढून झालेल्या आहेत। आता सफरचंद किसून घ्यायचा आहे। बघा, आपलं सफरचंद किसून झालेला आहे। कढई गॅसवर ठेवून 2 ते 3 चमचे तूप टाकायचं। आपले जे बेदाणे आहेत, बदाम, काजूगर, यांना तुपामध्ये गोल्डन फ्राय करून घेऊया। गोल्डन फ्राय केल्यामुळे हे काजू बदाम खिरीमध्ये खाताना क्रिस्पी लागतात। थोड्या मनुका टाकायच्या। गॅस मंद आचेवर ठेवायचा। आता त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तूप टाकायचं आहे। त्यानंतर किसलेलं सफरचंद जे आहे ते टाकायचं। ते तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं। सफरचंदातील पाणी निघेपर्यंत हे जे किसलेलं सफरचंद आहे ते तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। सफरचंदामध्ये थोडा आंबटपणा असतो, त्यामुळे सफरचंदातील पाणी पूर्णतः काढून घ्यायचं आहे। त्याचा गोळा होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचं। त्यामुळे आपलं दूध फुटण्याची शक्यता कमी होते। आता आपण 50 ग्रॅम कंडेन्स मिल्क टाकायचं आहे। साखरेऐवजी कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे। जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही साखर पण वापरू शकता। अर्धा लिटर दुधासाठी 50 ग्रॅम साखर आवश्यक असते। बघा, आपल्या सफरचंदाचा असा गोळा झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही गोळा करून घ्यायचा आहे। सफरचंदाची खीर तुम्ही उपवासाला खाऊ शकता। आता आपल्या सफरचंदाचा गोळा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करायचा। एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये गरम केलेलं दूध टाकायचं। फुल फॅट वालं दूध घ्यायचं आहे तुम्ही। आता आपण यामध्ये गोल्डन फ्राय केलेले बेदाणे टाकणार आहोत। चारोळ्या टाकायच्या, वेलची पूड, जे राहिलेले कंडेन्स मिल्क होतं ते दुधामध्ये टाकायचं आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। सफरचंद टाकायचं आहे। हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली सफरचंदाची खीर तयार आहे, परंतु ही खीर लगेच खायची नाही, तर अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवून द्यायची आहे। त्यानंतर ही खीर आपण खाऊ शकता। आता आपण सफरचंदाची खीर अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवून द्यायची आहे। अर्धा तास झालेला आहे। आता आपली सफरचंदाची खीर तयार आहे। बघा, रबडी सारखी सफरचंदाची खीर तयार झाली आहे। आता आपण सर्व करूया।